नमस्कार मंडळी, मी पल्लवीज होम किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण आंबट गोड मस्त अशी ऑरेंज बर्फी तयार करणार आहोत। नागपूरची फेमस मस्त अशी चटपटीत आपण घरच्या घरी ऑरेंज बर्फी तयार करणार आहोत। फक्त अर्ध्या ते 1 तासामध्ये बनवून तयार होते आणि बनवली की आपण साधारण 10 ते 12 दिवस आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ही चटपटीत बर्फी वापरू शकतो। चला तर मग रेसिपी लगेच सुरुवात करूया। त्याच्यासाठी इथे मी 1 किलो ऑरेंज घेतली। ऑरेंजची बिया काढून सगळ्या साली काढून घ्यायच्या आहे। जेवढ्या शक्य होईल तेवढ्या साली काढून घेतल्या, पण बिया संपूर्ण काढून घ्यायच्या, कारण बिया राहिल्या ना तर बर्फी खाताना थोडी कडू लागू शकते। साली थोड्या कमी काढून घेतल्या तरी चालते, पण बिया संपूर्ण काढून घ्या। त्याच्यानंतर ऑरेंजचा जो वरचा भाग असतो ना थोडा खिसणीने खिसून घ्यायचा, म्हणजे आपण घरच्या घरी फ्लेवर तयार करू शकतो। बाहेरनी कुठलाही फ्लेवर आणायची गरज नाही। केमिकल विहिरीत वापरण्यापेक्षा आपण घरच्या घरी तयार करू शकता। साजूक तूप मस्त गरम झालं की आपण तयार करून घेतलेले ऑरेंज सुद्धा घालून घेऊ आणि मस्त असं तुपात परतून घ्यायचे। आता हे साधारण 10 ते 12 मिनिटात सगळं ऑरेंज मऊ होऊन जातं। मस्त असं तुम्ही मॅशरनी मॅश करून घेऊ शकता किंवा अशा चम्मचनी सुद्धा आपण हे मऊ करून घेऊ शकतो। मस्त असं मंद आचेवरती शिजवून घेतलं तर आपोआप मस्त असा ऑरेंज मऊ होऊन जातो, किंवा तुम्ही थोडं मिक्सरला फिरून घेतलं तरी देखील चालेल। बघा, आपण खिसून घेतलेलं थोडं वरचा भाग आहे ना तो सुद्धा घालून घ्यायचा, म्हणजे बर्फी याच्याने खूप छान लागते, ऑरेंजचा फ्लेवर येतो। सारखं परतत राहायचं कारण खाली लागू नये याच्यासाठी, आणि गॅस अगदी मंद ठेवायचा आणि शक्यतो मोठं भांडं किंवा नॉनस्टिक पॅन वापरा, म्हणजे बर्फी खाली चिटकणार नाही। बघा, मस्त असं मी चम्मचच्या मदतीने मॅश करत करत ऑरेंज मऊ करून घेणार आहे। साधारण 10 ते 12 मिनिटात आपोआप ऑरेंज मऊ होऊन जातं। फक्त मंद आचेवरती किंवा लो टू मीडियम फ्लेमवरती हे सगळी प्रोसेस करून घ्यायची आहे। साधारण 10 ते 12 मिनिटानंतर बघताय तुम्ही मस्त असा आपला ऑरेंज मऊ झालाय, मस्त असं पल्प तयार झालाय। आता आपण याच्यात 1 वाटी इतकी साखर घालून घेणार आहोत। तुम्ही गोडी तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करून घेऊ शकता। त्याच्यानंतर आपण ऑरेंज फूड कलर घालणार आहोत। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला। फक्त याच्याने बर्फीचा रंग छान दिसतो, म्हणजे जशी आपली हल्दीरामची बर्फी भेटते ना तसाच कलर येतो सेम, पण पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं तरी देखील चालेल, आणि साखर सुद्धा तुम्ही थोडीफार कमी अधिक केली तरी चालेल, म्हणजे मस्त अशी चटपटीत आंबट गोड आपली बर्फी तयार होते। मस्त असं साखर घालून झालं की पूर्णपणे आपण हे साखर वितळून घेतली आणि गॅस थोडा मोठा ठेवायचा, म्हणजे पटकन अशी साखर वितळून जाते। आता याच वेळी तुम्ही याच्यात डेसिकेटेड कोकोनट सुद्धा वापरू शकता, म्हणजे याच्याने बर्फी छान कुटकुटीत तयार होते, किंवा मिल्क पावडर वापरलं तरी चालेल। आपण खवा वापरणार आहोत, त्याच्यासाठी मी डेसिकेटेड कोकोनट वापरला नाही, पण तुम्ही वापरू शकता, म्हणजे बर्फी चिकट होत नाही। मस्त असा बघा मिक्स करून झालं की हे आपलं साखर आणि ऑरेंज सुद्धा छान मऊ झालेलं आहे। आपण डेसिकेटेड कोकोनट वापरणार नाही, डायरेक्ट खवा वापरणार आहोत, म्हणजे आपण मस्त अशी हल्दीराम स्टाईल बर्फी तयार करणार आहोत। इथे बघा मी 200 ग्राम इतका खवा घेतलाय। खवा आपण बारीक खिसणी असते ना त्याच्याने मऊ करून घ्यायचं, म्हणजे गाठी गुठळ्या होत नाही आणि खवा सुद्धा पटकन असा मऊ होतो। खवा घातल्यानंतर आपल्याला गॅस पूर्णपणे मंद करून घ्यायचा आणि चम्मचच्या मदतीने हे सारखं मिक्स करत राहायचं, कारण मिश्रण खाली लागण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे नॉनस्टिक पॅन किंवा जाडबुडाची कढई वापरा, म्हणजे मिश्रण खाली लागणार नाही। मस्त असा चम्मचने एकसारखं मिक्स करून घ्यायचं, आणि बघा काय मस्त रंग आलेला आहे। तुम्हाला फूड कलर वापरायचं तर नाही वापरला तरी चालेल, पण रंग छान येतो याच्यासाठी मी थोडंसं चिमूटभर वापरलंय। आता हे सगळं मिक्स करून झालं की 1 चमचा परत मी साजूक तूप घातलाय, म्हणजे बर्फीला छान चकाकी येते आणि खायला सुद्धा खूप छान लागते। आता आपण हे साजूक तूप घातल्यानंतर साधारण 5 मिनिटं पुन्हा परतून घेतलंय। मिश्रण बघा कढईला सेपरेट व्हायला लागलं की आपलं बर्फीसाठीचं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण गॅस पूर्णपणे बंद करून घेऊया। त्याच्या आधी आपण ताटलीला थोडं साजूक तूप लावून घ्यायचं, म्हणजे अजिबात बर्फी खाली चिटकणार नाही, किंवा तुम्ही बटर पेपर वापरलं तरी देखील चालेल। तयार झालेलं मिश्रण ताटलीत काढून घ्यायचं। वाटी किंवा पेल्याच्या मदतीने बर्फी थापून घ्यायची। थोडं वाटीला किंवा पेल्याला थोडं तूप लावायचं, म्हणजे चिटकत नाही। मस्त अशी बर्फी थापून झाली की वरनं पिस्ता घालायचा आणि साधारण 2-3 तास बर्फी बाजूला ठेवायची, आणि 1 तास नंतर फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायची, म्हणजे बर्फी हव्या त्या आकारात आपल्याला कापता येते। बघा मस्त अशी मी चौकोनी बर्फी कापून घेणार आहे। तुम्ही तुमच्या आवडत्या आकारात बर्फी मस्त अशी कापून घेऊ शकता। बघताय ना किती छान अशी सेट झालेली आहे।
मस्त अशी कापून घेतली आणि बघताय हल्दीराम स्टाईल मस्त अशी आंबट गोड चटकदार ऑरेंज बर्फी तयार झालेली आहे. अजिबात चिकट किंवा वातड होत नाही, मस्त अशी तयार होते. आता सध्या ऑरेंजचा सीझन आहे. तुम्ही सुद्धा घरी माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. तयार झालेली बर्फी साधारण 10 ते 12 दिवस फ्रीजमध्ये ठेवून आपण आरामात याचा आस्वाद घेऊ शकतो. अजिबात खराब होत नाही. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या नवीन पारंपरिक रेसिपीसोबत. धन्यवाद.